ग्रुप वरती प्रॉब्लेम टाकलेले आहेत ते सॉल्व्ह करायला सांगितलं होतं मी. जस्ट डाऊट विचारलं तुमच्यापैकीच दरदरनी, तर त्याच्यामध्ये नाही येत असेल तर ठीक आहे, आपण सॉल्व्ह करणार आहोत तिथे. लक्ष द्या. फर्स्ट डाऊट काय आहे पहा. कुठे गेली सकाळ सकाळी येणं. चलो स्टार्ट आहे. चला आले का सर्वजण? कमॉन, कोण आलेले आहे तिथे? अटेंडन्स घ्यायची आता रोजच्या रोज. ठीक आहे, ओके. चला रजिस्ट्रेशन केलं सर्वांनी. रजिस्ट्रेशन करायचंय. ईमेल आयडी व्यवस्थित द्यायचं, न चुकता. ईमेल आयडी वर लेक्चर होणार तुमचे. रजिस्टर ईमेल आयडी वर. ठीक आहे, ओके. चलो स्टार्टिंग द लेक्चर. सर ओके सर. तर काय आहे प्रॉब्लेम? इज द velocity of the light and the gravitational constant, that is g. okay, and the Planck constant. Planck काय आहे? Planck constant, that is h म्हणतात त्याला. Planck constant. I will choose it as a fundamental. Then the dimension of the mass in the new system, we have to find the dimension of the mass. यांना फंडामेंटल घ्यायचे, याला फंडामेंटल. त्याच्या आधी जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ओके, चला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन तुम्हाला माहिती असतील, पण प्लॅंक कॉन्स्टंट माहिती आहे का? जर माहिती नसेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहून घ्या. एनर्जी इज इक्वल टू hc बाय लॅम्डा. हे आहे प्लॅंक कॉन्स्टंट साठी इक्वेशन. equal to hc by lambda. So h is equal to energy into lambda into c. Energy dimension m1 l2 t minus 2. Lambda dimension l1 upon c is the velocity of the light. So l1 and t minus 1/7. So हे l1 हे -1 होणार. पहा हे l1 डायरेक्ट कॅन्सल करूया. m l2 हे -1 वरती जाऊन प्लस होणार. अब्बा प्लॅंक कॉन्स्टंट. काय प्लॅंक कॉन्स्टंटचे डायमेन्शन m1 l2 t minus 1. तर आता या क्वांटिटीज बेसिक चूज केलेल्या आहेत. c म्हणजे वेलोसिटी आहे. देयरफॉर l1 t minus 1 to the power x. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन सांगू शकता? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन सांगू शकता का? चला 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 लवकर. कुठे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? चलो गुड मॉर्निंग एवरीवन. उठले का सर्वजण? अरे 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 m-1 l3 t minus 3. व्हेरी गुड. m1 काय आहे? l3 t minus 3 and h काय आलेला आहे आपल्याला? इथे लिहितो मी m l2 t minus 1 to the power. आपण याला z घेऊया, याला y घेऊया. राइट? पा चेक करा कुठे मिस्टेक होत होती. ज्यांनी डाऊट विचारलाय त्यांच्यासाठी, ज्यांनी सॉल्व्ह केलाय ट्राय करा. कुठे अडचण आहे पाहूया. चला इकडे m वाले एकत्र करा. m वाले एकत्र केले मी. m टू द पॉवर z आहे, इथे m टू द पॉवर y आहे, इथे mच नाहीये म्हणजे y प्लस z. त्याच्यानंतर l टू द पॉवर x आहे, त्याच्यानंतर l टू द पॉवर प्लस 3y आहे, त्याच्यानंतर 2z आहे आणि t टू द पॉवर मायनस x आहे, त्याच्यानंतर t टू द पॉवर मायनस 3y आहे and t to the power minus z आहे आगे. राइट आहे का? बरोबर. कुठे 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 गोल केला का सरांनी? नाही केला. ओके सर. यम करा. जी m-1 आहे. ओके जी -m1 आहे. सो इथे आपण काय करणार मग? इथे -1 y प्लस z येणार. ठीक आहे. मी जे तुम्ही सांगितलं ते लिहिलेलं आहे. जी चं काय आहे ते पहा आपण चेक करूया. ओके किलोग्राम स्क्वेअर इकडे जाणार. ओके l1 च्या ऐवजी -1 हा ओके. t -3 आहे का g मध्ये? g मध्ये t -3 नाही ना. मग कसं सांगितलं तरी तुम्ही डायमेन्शन कसे सांगितलं? मग मी तुमचे डायमेन्शन घेतलेले आहे. कसं कसं तुम्ही सांगितलं ते घेतलं मी. -2. तुमच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे म्हणजे. t मध्ये काय येणार मग? -2 तुम्हीच सांगितलं की रे.
जी चे डायमेन्शन सांगा म्हटल्यानंतर ठीक आहे. ओके चल. तर आता पहा, आता बरोबर आहे का बघा बरं. मी डायरेक्ट लिहिलं होतं की जे ओके. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल का वेल सर. अजून झोपच जायना झाली, डळचळी बसलं सर. सकाळ सकाळी खूप त्रास झाला सर लॉकडाऊन मध्ये. चल 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 चल. तर काय झालं मग, आता काय झालं, यम चं कम्पेअर केलं. काय कम्पेअर केलं, 1 इज इक्वल टू मायनस वाय प्लस झेड. त्याच्यानंतर एक्स प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 0 and minus x minus 2y minus z is equal to 0. 3 इक्वेशन 3 अननोन. ते लक्षात ठेवा. आणि डायमेन्शन मध्ये आपल्याला ऑलवेज जेवढे अननोन आहेत तेवढेच इक्वेशन भेटायला पाहिजे, तरच डायमेन्शन ने क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जर इथे 2च इक्वेशन भेटले असते आणि 3 अननोन असते तर इथे पॉसिबल नाहीये डायमेन्शन ने सॉल्व्ह करणं. म्हणजे 3 इक्वेशन 3 अननोन. हे सॉल्व्ह केल्यावर येत नाहीये म्हणून सर. काय येत नाही हे सॉल्व्ह केल्यावर. y is equal to z minus 1. We can write from this equation y is equal to z minus 1. put in equation 1 or 2 कुठे ठेवायचे, या दोन इक्वेशन मध्ये ठेवूया वाटलं तर. x plus 3y आहे. 3y म्हणजे 3z minus 3 plus 2z is equal to 0 and minus x minus 2y आहे minus 2 into y काय आहे z minus minus plus 2 minus z is equal to 0. so ये इक्वेशन काय येणार पहा बरं. x plus 5z x plus 5z is equal to 3 येणार. आणि हे काय आलं minus x minus x minus 2z minus z minus 3z is equal to काय आलं पहा बरं minus 2 आलं. काय करणार ऍड करणार का सबट्रॅक्ट करणार. ऍड केलं तर प्लस 6 minus 6 कॅन्सल होईल. 5z minus 3z 2z होईल is equal to किती झालं 3 minus 2 1 झालं. therefore z is equal to काय झालं 1/2. z is equal to 1/2 जर असेल तर y is equal to 1/2 minus 1. therefore minus 1/2 y ची व्हॅल्यू किती आली minus 1/2. आणि x ची व्हॅल्यू कोणती येणार minus 3y minus 2z असे आले. so minus 3 into y ची व्हॅल्यू किती आली minus 1/2 minus 2 into z ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1/2. हे 2 कॅन्सल, याच्यामध्ये हे मायनस मायनस प्लस 3/2 minus 1. therefore again 1/2. therefore mass चे डायमेन्शन काय असणार याच्यामध्ये l to the power x that is c to the power x घेतला आपण. so c to the power x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1/2. then g to the power y ची व्हॅल्यू आलेली आहे -1/2. then z ची व्हॅल्यू आलेली आहे अगेन 1/2. आलं का सांग बरं सध्या. एनी डाऊट. ओके राईट व्हेरी गुड. चला येस और नो. चला मी तुमच्यासाठी अजून हे तयार केलं. ही सिस्टीम बघा बरं कशी 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 वाटते आपल्याला. हे सिस्टीम की अजून काहीतरी याला बनवूया. हा चला पोलिंग बघू दे तुम्हाला आन्सर देता येते का. अरे बाप रे हे काय सर अटेंडन्स घ्यायला हे लय भारी होणार सर. याच्यासाठीच मी उगाचच काहीतरी करत बसतोय रात्रभर आणि मग झोप जात नाहीये. ठीक आहे तुम्हाला पोल करता येते का बघू द्या. ओके अरे लवकर पटापट आन्सर द्या बरं पटापट आन्सर द्या. अरे बाप वोट 100% पाहिजे मला. वोटिंग सिस्टीम आलेली आहे. व्हेरी गुड. हा चलो पटापट. कळत नाही अजून बऱ्याच जणांना काय झालं आपल्या सोबत. व्हेरी गुड. चलो सबमिट कर दो अपना वोट और अब लिख लो जल्दी से. अरे वाह व्हेरी गुड. चलो लिहून घ्या. इलेक्शन जबरदस्त होने वाला है अभी. एक्सपीरियंस
बाकीचे 7 जण काय करतायत, विचार करतायत. चलो खत्म कर देता हूँ अभी. ओके चलो लिख लो, जल्दी से लिख लो. मैं दूसरा क्वेश्चन देखता हूँ. चला लवकर लिहून घ्या. दुसरा क्वेश्चन पहा बरं. क्या बोल रहे हो सर जी, सर क्या बोल रहे हो. हाँ बोला. ओके चला झालं का, झालं. Oh shit, sorry. अरे यार ये कैसे हो गया. हे बघा सिस्टीम कसली ग्रेट आली आपली. आपली ग्रेट सिस्टीम. अरे वा, व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. काय काम धंदा नाहीये, काहीच काम धंदा नाही सरला, काही करत बसताय. अरे बा, आता आता ऑल इज वेल. ओके डन डन डन. व्हायच लागलाय. व्हेरी गुड. अरे बाप रे, मजा आ रही है सर. व्हेरी गुड. तो बाकीचे नॉन पार्टिसिपंट काय करतायत, फास्ट एकदम. हाँ रिपीट करता हूँ जे, टेंशन मत लो. ओके चलो 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 चलो.
मी काय म्हटलं की क्वेश्चन काय दिला हेच समजत नाहीये. क्वेश्चन एकदम सिंपल आहे, फक्त थोडासा वेगळ्या भाषेत दिलाय किंवा थोडासा समजण्यासाठी अवघड जाऊ शकतो सुरुवातीला. डोंट वरी, क्वेश्चन समजला नाही म्हणजे आपण त्याला जर नाही समजणार तर तो आपल्याला कसं समजून घेणार. क्वेश्चन बद्दल बोलतोय मी, तर मग आता लक्षात घ्या की n इज इक्वल टू मायनस डी n2 मायनस n1 अपॉन x2 मायनस x1 where n is a number of particles, number of particles crossing unit area perpendicular to x axis in unit time. N is a number of particles crossing per unit area, per unit area per unit time, where n1 and n2 are the number of particles per unit volume for the value of x meant to be x2 and x1. Value of x, these are number of particles crossing unit area along the x-axis, along the x-axis, where x2 and x1 are meant to be the distance along the x-axis. क्लियर आहेत? फक्त क्वांटिटीज क्लियर आहेत का पहा. कोणते कोणते क्वांटिटीज सांगितलेले आहेत आपल्याला, कोणते कोणते क्वांटिटीज सांगितलेले आहेत, क्लियर आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स per unit area per unit time is given by minus d n2 minus n1 upon x2 minus x1, where n1 and n2 are the number of particles per unit volume and x2 and x1 are the distance. क्लियर आहे? ओके सर, मग आता आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला काढायचं डी, काढायचं डी. मायनस प्लस आपल्याला फरक नाही पडत. याचे डायमेन्शन नंबर ऑफ पार्टिकल्स, याच्यासाठी कोणतं डायमेन्शन सांगितलं जाऊ? नंबर ऑफ पार्टिकल्स डायमेन्शन आहे का कोणतं? नंबर ऑफ पार्टिकल्स याच्यासाठी नो, राईट, व्हेरी गुड, राईट, ओके. कारण इट इज अ प्युअरली नंबर आहे तो एक. वाटलं नाही तर नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे मोल आहे की हे आहे की ते. आपल्याला कसं ग्राम किंवा मोल किंवा मास असं दिलेलं नाही, फक्त नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे फक्त तो नंबर असणार. म्हणजे याचं डायमेन्शन काहीच नसणार, याचं नंबर ऑफ पार्टिकलचं फक्त. पण ही फक्त नंबर ऑफ पार्टिकल नाही, नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट एरिया, म्हणजे इथे एरिया असला पाहिजे. पर युनिट टाइम म्हणजे इथं टाइम असला पाहिजे. क्लियर आहे का बघा? तर एक स्टेप वाढून घ्यायचं, इथं एरिया, इथं टाइमचं डायमेन्शन. क्लियर आहे का? राईट, असं समजेल आपल्याला. इज इक्वल टू एरिया लिहिलं पर युनिट एरियासाठी L2 अपॉन L2 ना. पर युनिट, पर म्हणजे याच्यामध्ये आपण कसं लिहितो? करंट I इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम. पर युनिट टाइम म्हणजे टाइम आपण खाली, तसं पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे L2 आणि T1 खाली असणार. त्याच्यानंतर D ला, D चे डायमेन्शन D च्या जागी. आता पहा, हे N2 आणि N1 चे डायमेन्शन सेम असायला पाहिजेत, आहेत. x2 आणि x1 चे डायमेन्शन सेम असायला पाहिजेत, आहेत. मग इथे डायमेन्शन ऑफ N2 येणार फक्त, आणि इथे डायमेन्शन ऑफ x2 किंवा x1 काही, राईट. कारण या दोघांचे डायमेन्शन सेम असणार आहेत आणि हे आहे डायमेन्शन ऑफ n. मग इथे पहा, मी काय करतो, हे वरती घेऊन जातो, L-2 होणार आणि T-1 होणार. इज इक्वल टू डायमेन्शन D ला D ठेवूया. N2 is a number of particles, again number of particles no unit but per unit volume, therefore dimension of N2 per unit volume म्हणजे खाली वॉल्यूम आहे, म्हणजे इथे येणार L3 आणि x2 is along the distance, that is x2 साठी येणार खाली आहे x2 म्हणून L1. हे इकडे वरती जाणार, पहा L च्या पॉवर मध्ये किती झालं -2, हे +3 इकडे वर येणार. अजून एक स्टेप सर काय नाही आहे सर तुम्हाला, उगाच स्टेप काहीतरी उगाच काहीतरी, मला काय नाही. L3 इकडे मल्टिप्लाय येणार,
परत हे पण L1 इकडे मल्टिप्लाय येणार किंवा याला L4 करू शकता डायरेक्ट तुम्ही. डायमेन्शन ऑफ T सर L -2 + 4 that is +2 and T -1. Yes or no? सिलेक्शन करने को इजी जा रहा है क्या? यस टाइप करने की वजह से. व्हेरी गुड. चलो नाही तुमचा रिप्लाय येते, खतरा येते रिप्लाय तुमचा, तुम्ही एकदम हुशार विद्यार्थी आहात. फक्त सकाळी मला भीती वाटते की आपले विद्यार्थी लवकर येत नाहीयेत, थोडस मिस होतंय, काहीतरी आळस भरतोय. तुमच्यासाठी अजून एक गोष्ट प्लॅनिंग करतोय मी. ठीक आहे, सध्या जरा असं बाकीचं काम जरा जास्त आहे, त्याच्यामुळे जरा झोप अगदीच कमी झालेली आहे आपली. किती जण अभ्यास सोडून काहीतरी दुसरं करतायत सांगा बरं, म्हणजे हॉबीज वगैरे काय, म्हणजे काय सर काय विचारताय तुम्ही? माय हॉबी इज PUBG. आय एम वॉचिंग द व्हिडिओज ऑन द YouTube सर, and I am investing 2, 4, 8 hours on that. का नाही? म्हणजे असं कोणाला बुक रीड करायची सवय असेल, एक्स्ट्रा कोणतं तरी बुक तर रीड तुम्हाला आता करायचं आहे याच्यामध्ये, किंवा असं काहीतरी म्हणजे सिंगिंग, गाणं वगैरे, डान्सिंग, पेंटिंग, काहीतरी काहीतरी. फक्त गाणं डान्स करत असताना आजूबाजूचा विचार करा. लॉकडाऊन आहे, शेजारी घराच्या बाहेर पडू शकत नाही. ठीक आहे. चलो डाऊट क्लिअर आहे? अजून कोणाला काय डायमेन्शन वरती आपल्याला सिग्निफिकन्स फिगर सुरू करायचंय? ओके, महाभारत मोस्ट पीपल टाइम. तुम्ही नसाल रे, ते आपले पॅरेंट्स वगैरे. महाभारत, रामायण संपलं काय? रामायण होतं ना सुरू, ते रामायणापासून महाभारत. ओके, आणि रामायण आणि महाभारत संपल्यावर काय करायचं आता? एसए क्लास जॉईन करायचा. व्हेरी गुड. व्हाट आन्सर, व्हेरी गुड. वाव. चल हा चल. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, सिग्निफिकंट फिगरच्या आधी आपल्याला पाहिजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. एकदम एकदम स्मॉल हे पाहिजे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय रे काय कोणी काय, जाऊ दे काय. ऑल चॅनल, महाभारत सर्व चॅनलवर आहे. ओके चलो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सिंपल, एकच एक 2 वळीचं हे आहे. त्याच्यानंतर आपण काय आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे आपल्याला एक सायंटिफिक नोटेशन मध्ये नंबर लिहायचे. होमवर्क, what was the homework yesterday? Anything? मला थोडंसं लक्षात राहत नाही तुझ्या पद्धतीची जरा वस्तूच्या. ओके लास्टला. ओके 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 ओके. इज एनी प्रॉब्लेम इन यस्टरडेज होमवर्क? एप्सिलॉन नॉट, म्यू नॉट, अजून कोणतं नॉट दिलं? 3 क्वेश्चन राईट. व्हेरी गुड. सॉल्व केले का सर्वांनी? कितने आए कितने गए? ओके, सॉल्व केले का होमवर्क? ओके म्हणाले. आणखी एक संज्ञा समित विनायक, बाकीचे काय करतायत? खुशी, निखिल, वैष्णवी, यश, ज्ञानेश्वरी. आज उशीर आली का ज्ञानेश्वरी?
उशिरा येणार मी जरा लक्षात ठेवतो ना, म्हणजे 1-2 दिवस असं रोज रोज नको. येस ओके, घ्यायचंय का मग? कोणता अडचण आहे का होमवर्क मध्ये? काही अडचण आहे का? होमवर्कचा प्रॉब्लेम काही घ्यायचंय का? नो नो प्रॉब्लेम, नो. ओके शुअर. तर आपण आता जे रजिस्टर स्टुडंट आहेत त्यांना एक वेगळा ग्रुप करायचा आपल्याला, आणि तिथे म्हणजे तुम्हाला काही जर पोस्ट करायचं असतील तर पोस्ट पण करता येणार. ठीक आहे. सध्या कसं आहे आपल्याला थोडस एक्स्ट्रा जे की म्हणजे नॉन रिलेटेड पण ऍड होऊ शकतात याच्यामध्ये. आपल्याला फक्त सुरुवातीला थोडस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं होतं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नव्हतं आपण हे सुरू केलंय किंवा क्लास सुरू होत आहेत त्याच्यामुळे. पण त्या केसमध्ये थोडस समजा कोणीतरी आहे चालू आहे रे, भरपूर बाकीचे पण काम आहेत सध्या. सांगितलं बघ ना, हे कालचं ते पांढरं काळ काढायलाच मला 3 तास गेले याच्यामध्ये. दररोज 2 तास ट्राय करत होतो, शेवटी झालंय, पण क्लिअर झालंय शेवटी. म्हणजे काही का होईना मेहनत केल्याचं फळ भेटलं आपल्याला. आज आज एकदम मस्त दिसतं असं 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 आहे का नाही. तर मग थोडस असे काहीतरी एक्स्ट्राच काम लागते, असं काहीतरी येते तिथे कोणतं तरी त्याच्यावर असं डोकं करून घ्यावं लागतं. बरोबर. मोस्ट प्रोबेबली 1 तारखेनंतर हे लेक्चर जे युट्यूब वरती जरी अपलोड होत असले रेकॉर्डेड, तर 1 तारखेनंतर फक्त रजिस्टर स्टुडंट साठीच असतील. ओके. हा, अजून काही वाटतंय तुम्हाला डाऊट? काय कसं करायचंय, काय नाही, काय होईल लॉकडाऊन, काय होईल, काय नाही ना, असं काही नाही सकाळ सकाळी. ओके ठीक आहे. चलो. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पहा, सायंटिफिक नोटेशन मध्ये एखादा नंबर जो आहे, कारण आपल्याकडे फिजिक्स मध्ये आता खूप सारे नंबर येणार आहेत. म्हणजे खूप सारे नंबर म्हणजे केवढे नंबर सर? इफ वी वॉन्ट टू फाइंड वेलोसिटी ऑफ द लाईट, कसं सांगणार? 60 किलोमीटर पर सेकंद आहे, 50 किलोमीटर पर सेकंद आहे, जरा जास्त असेल, त्याच्या दुप्पट असेल, तिप्पट असेल. ठीक आहे. वेलोसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. बाप. मग हे सांगत असताना आपल्याला या 10⁸ याचा उपयोग म्हणजे सायंटिफिक मध्ये कसं असतं पहा. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तर सायंटिफिक नोटेशन साठी काय लिहून घ्यायचं फक्त पहा. ऑर्डर ऑफ नोटेशन आर इफ नंबर इज रिटन ॲज m × 10⁸. जनरली काय करतात आधी पहा. जनरली काय करतात याच्यामध्ये सायंटिफिक नोटेशन मध्ये नंबर जर लिहित असेल तर हा जो m आहे तो बिटवीन 1 to 10 लिहायचा. हा जो m आहे बिटवीन 1 to 10, हा जो m आहे तो बिटवीन 1 to 10 असला पाहिजे. आवाज येत नाही का रे? ते आवाजाचं एकदा काहीतरी करावं लागणार आहे आवाजाचं याच्यामध्ये, कारण सेल संपला वाटायला माईकचा. काय करणार, परिस्थिती खूप गंभीर आहे. बाप सर, आवाज क्लिअर येत नाही का? म्हणजे मोठा येत नाही. आधीच माझा कसा तर असा बोंबाच आहे रे. ओके सर. ओके. थोडासा मी खूप ऍक्च्युअली जोरात बोलतो असं चिरकू चिरकू. m × 10⁸ म्हणजे असं 10 to the power n असेल का? 10 to the power n कशाला असेल? हा m हा नंबर आहे कशामध्ये? 1 to 10 मधला. 1 to 10 मधला नंबर आहे. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगताना इफ याच्यामध्ये m is less than 5 पहा, m is less than 5 फर्स्ट मध्ये कंडिशन इफ मध्ये टाकले मी, तर इग्नोर m. म्हणजे आता या केस मध्ये मला सांगा की 3 × 10⁸ आहे, बरोबर आहे? किंवा दुसरी केस आपण आधी घेतो. पहिलं काय आहे? m is less than 1. ओके सर, आधी नंबर कुठून कुठेपर्यंत घ्यायला सांगितलं तुम्ही? 1 to 10 असला पाहिजे. हा m 1 to 10. मग आता 5 पेक्षा कमी असल्यावर काय करायचं सांगितलं तुम्ही? हा m सरळ काढून टाकायचा आणि एवढं घ्यायचं. ओके सर, ऐकणार. मग जर तुम्ही सांगितलेलं आलं नसेल तर
म्हणजे कोणती केस? m is greater than or equal to 5. सेकंड केस काय आहे? if m is greater than equal to 5 तर 1 पॉवर ऍड करायचं याच्यामध्ये. काय करायचं आपल्याला? 1 पॉवर ऍड करायचे. म्हणजे त्याला लिहिताना कसं राउंडिंग ऑफ करा असं वगैरे हे करता येते. ऍड 1 पॉवर. ठीक आहे. म्हणजे कसं पहा, एखादी मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे 9.1 इंटू 10⁻³ हे सर्व गोष्टी माहित होणार आपल्याला, माहिती असतीलच ऍक्च्युली. आता या केसमध्ये पहा, दोन एक्झाम्पल तुमच्या पुढे आहे. 3 इंटू 10⁸. ओके ओके, डोंट वरी रेडी, आहे की मी पहा कंप्लीट तर करू मला की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहत असताना सायंटिफिक नोटेशन मध्ये जनरली काय करतो आपण? एका डिजिट नंतर पॉइंट देतो, एका डिजिट नंतर आलेल्या पॉइंट आणि बाकीचे 10⁻³ मध्ये लिहितो. ठीक, म्हणजे जनरली m इंटू 10⁻² असं काहीतरी तुमचा नंबर असणार आहे, कोणताही नंबर. नसेल तर या फॉर्म मध्ये लिहायचे. m कुठून कुठपर्यंत असलं पाहिजे? 1 to 10. m काय असलं पाहिजे? 1 to 10. ओके. तर जर m लेस दॅन 5 आहे तर जसं आपण राउंडिंग ऑफ करतो पहा की हे m डायरेक्ट निग्लेक्ट करतो. जर लेस दॅन 5 डिजिट असेल राउंडिंग ऑफ करताना तर तो डायरेक्ट निग्लेक्ट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड याचा जर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचंय, 3 पहिला डिजिट लेस दॅन 5 म्हणजे डायरेक्ट इग्नोर करायचं. 10⁸ म्हणजे 8 इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 8 is the order of magnitude for velocity of the light. Second example, order of magnitude of 9.1 into 10⁻31. बस m कुठून कुठपर्यंत असला पाहिजे? 1 to 10. राइट, 1 to 10 मध्ये आहे का? आहे. 9.1 म्हणजे 1 to 10 मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर into 10⁻31. बट आता हे फर्स्ट केस आहे का सेकंड केस आहे? सांगा बरं मला. m is less than 5 आहे तर m is greater than equal to 5 आहे. m less than 5 आहे का greater than equal to? फर्स्ट केस आहे का सेकंड केस आहे? फर्स्ट केस आहे का सेकंड केस? मी वाट पाहतो तुमच्या उत्तराची. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे सेकंड केस आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की असं असेल तर काय करा आपले सर? ऍड 1 पॉवर. म्हणजे कसं 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 आता हे डायरेक्ट निग्लेक्ट न करता याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड -31 प्लस 1 करायचं. हे प्लस 1 का केलं? बिकॉज m is greater than equal to 5. So -31 plus 1 that is -30. Therefore order of magnitude of the mass of electron is -30. Understood? क्या हुआ सही? अभी फर्स्ट के राइट. ओके, चलो लिख लो. याला कसं लिहून घ्यायचं थांबा 2 मिनिट मला व्यवस्थित लिहून घ्यायला पाहिजे. मी पॉइंट लिहून देतो याच्यामध्ये. Yeah, in scientific notation, the numbers are expressed. In scientific notation, numbers are expressed. In scientific notation, numbers are expressed as m into 10 to the power m या x या काही m into 10 to the power m. ठीक है, m लिखेंगे.
where m is between 1 to 10. m is between 1 to 10. m काय असलं पाहिजे between 1 to 10. and m should be integer. m should be integer. m पास येईल m हा एखादा नंबर आहे 1 ते 10 मध्ये कोणताही नंबर. m हा 1 ते 10 मध्ये कोणताही नंबर आहे. मी अजून प्रॉब्लेम येतो वाटलं तर थोडंसं कन्फ्युजन आहे का. एकदम सिंपल आहे हे. झालं वाटेल हे सर एवढ्यासाठी वेळ घातला का सरांनी असं वाटू शकतं. पण सुरुवातीला कन्फ्युज होणं म्हणजे पॉसिबल आहे ना. कसं कळणार असं पटकन सर्व गोष्टी कळायचं असेल तर 2 वर्ष कशाला लागणार असतात. ओके चलो m बिटवीन 1 to 10 आहे आणि n इंटिजर असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये लिहा order of magnitude is the power of 10. Order of magnitude is power of 10. आता स्टुडंट वाटतात उशीर येणारे मला चेक करायचे का उशीर होतो. सकाळी उठता येत नाही लवकर. ज्ञानेश्वर केंद्रे काय सांगितलं. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज द पॉवर ऑफ 10. आता पहा त्याच्यामध्ये फर्स्ट केस लिहा. if m is less than 5, 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 order of magnitude काय आहे डायरेक्ट. order of magnitude is equal to 10 raised to n. order of magnitude is equal to 10 raised to n. Hello. Okay. Order of magnitude is equal to 10 raised to n. हे केव्हा तो जो नंबर असेल म्हणजे m हा लेस दॅन 5 असेल. कोणाला परत ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लिहा if m is greater than equal to 5, m is greater than equal to 5, order of magnitude is 10 raised to m plus 1. 10 raised to m plus 1. एक्झाम्पल लिहून घ्या. पहिल्या केसमध्ये पहिलं एक्झाम्पल, दुसऱ्या केसमध्ये दुसरं पण लिहू शकता. आज याच्यावर ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सांगतो m इज ग्रेटर दॅन असल्यावर 10 कसं करायचं. क्लियर आहे मी तोपर्यंत. हे 2 एक्झाम्पल दिले का. झालं ना हे लिहून झालं असेल what happened if m is greater than 10. हा एक नंबर आहे तर याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचंय. अरे बापरे सर सांगितलं होतं m म्हणजे लहान नंबर कुठून कुठे नसला पाहिजे 1 to 10 असला पाहिजे. आता करावं हे तर 1 to 10 मध्ये नाही.
51 आहे, तर मग आता 51 ला कसं करायचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगताना आधी याला 1 ते 10 मध्ये लिहायचे आपल्याला. मग कसं लिहिणार? याला मी 5.1 लिहू शकतो. 51 ला कसं लिहिणार? सर्व तुमच्याच मनावर आहे का सर? 51 ला 5.1 नाही. जर मला 5.1 लिहायचं असेल म्हणजे इकडे एक पॉईंट आलो म्हणजे इथला एक पॉवर आपल्याला कमी करावं लागेल. हे तर कळतं ना की इकडे पॉईंट घ्यायचं झाले की पॉवर कमी करायचं, इकडे पॉवर घ्यायचं असलं की पॉवर जास्त करायचं. म्हणजे पॉईंट इकडे नाही तर झालं इथे 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 नाही सॉरी अरे 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 सत्यानाश 10⁵ सर मग बरोबर इथे सांगितलं आधीच कन्फ्युज होते. पा 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 याचा अर्थ काय आहे? 51 into 10⁴ म्हणजे पुढे 4 झिरो लावायचे. आणि याचा अर्थ काय होतो? 5.1 into 10⁵ म्हणजे इथे याला 1 झिरो हा पॉईंट काढणार आणि उरले किती मग 4 झिरो. हे दोन्ही नंबर सेम आहे. दोन्ही नंबर सेम आहे. हे क्लिअर झालं आधी? हे क्लिअर झालं की 51 into 10⁴ याला 5.1 into 10⁵ लिहू शकतो. क्लिअर आहे का? ओके राईट. मग आता पहा बरं आपला यम 1 ते 10 मध्ये आला का नाही? हा नंबर आधी 51 होता. मग आपल्याकडे तसं नव्हतंच की 10 पुढे गेल्यावर काय करायचं. मग आधी मी याला 10 मध्ये कन्वर्ट केलं 5.1 into 10⁵. आता यम इज बिटवीन 1 to 10 आहे आणि ग्रेटर दॅन 5 आहे. ग्रेटर दॅन 5 च्या केस मध्ये काय करतो आपण? इथे 10⁵ प्लस 1 करायचं. दॅट इज 10⁶ इज अ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय करायचं कसं? असं म्हणजे हो तसं पण मी जे रूल्स सांगितले ते माझ्या पद्धतीने सांगितले. तिथं काहीतरी वेगळं आहे. मी आता ते बोर्डवरती एक्सप्लेन नाही करणार. आता जेवढं सांगितलं तेवढं कन्फ्युजन होईल. ओके वैष्णवी तसं पण आहे पण त्यासाठी मग वेगळे रूल घेऊन द्यावं लागतील तुम्हाला. हे अशा पद्धतीनं काढता आलं पाहिजे तुम्हाला. ते पण ठीक आहे. 0.5 मध्ये असलं पाहिजे म्हणजे 9.9 मध्ये फ्रॉम येस. अरे तू कशा टाईप करतो मग? पहा लक्ष द्या. आता कळालं का सर्वांना? म्हणजे आता तुम्हाला असं म्हणावं असेल की एखादी क्वांटिटी फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गामध्ये स्टुडंट किती असेल? 27 26 27 25 मध्ये कोण येते जाते? 27 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचा. 27 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 27 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड राईट. त्याला कसं लिहू शकतो आपण? 2.7 into 10⁵. m is less than 5. Completely ignore it and 10⁵ is right. क्लिअर आहे आता? कोणताही नंबर तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता इथे सर्व नंबर. आणि मी एक पॉईंट नंतर याला दुसरीकडे दुसरे रूल असू शकतात दुसऱ्या पद्धतीने पण हे जे सांगितले कोणते तरी एक फिक्स करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे हो 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 ते आहे. तो रूल आणि हा रूल सेम आहे. तेच सांगतो वैष्णवी. आणि ते जर रूल आपण डिस्कस केलं तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. ठीक आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने केला असेल तर वर आलेले जाईल. त्यासाठी पण हो आणि त्यासाठी पण पॉवरची ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. त्याच्यामुळे सायंटिफिक नोटेशन नंतर मी कसं सांगितले पहा. मी या 1 to 10 का सांगितलं? कारण जनरली सायंटिफिक नोटेशन मध्ये एका नंबर नंतर पॉइंट दिला जातो. जनरली सायंटिफिक नोटेशन मध्ये एका नंबर नंतर पॉइंट दिला जातो. म्हणून मी त्यासाठी असे रूल सांगितलेले आहे. सो 38.2
0.24 into 10 raised to minus 10 याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगा. ओके पाटील सरांनी शिकवलं. ओके ठीक आहे. थोडस वेगवेगळं असू शकतं पहा. सर्च पद्धत किंवा सर्च रूल म्हणजे चुकीचं तुम्हाला कोणी नाही शिकवणार. आन्सर हेच येणार. पाटील सर फाउंडेशन मध्ये तर नाही ना घेतलं ते तुम्ही आधी लेक्चर केले त्याच्यामुळे झालं असेल तुम्हाला. ओके कुछ नाही म्हणजे नवीन जर तर वाटेल काय बरोबर करतायत सर. ठीक आहे ओके चल याचं सांगा मला प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला 38.24 into 10 raised to minus 10. Okay, sure. No problem there. 10 raised to minus 9. म्हणजे 10 raised to minus 9. Okay, right. Very good. कारण तुम्ही काय केलं त्याला 3.8. ओके व्हेरी गुड. यायला म्हणजे सर्वांना व्हेरी गुड क्लिअर आहे सर्वांना. ओके चलो बाकीचे काय करताय चला यायला कॉन्सेप्ट 10 raised to minus 9. व्हेरी गुड. तर आपल्याला आज इथेच वेळ झालेला आहे. सो सिग्निफिकंट फिगर उद्या स्टार्ट करूया आपण. नो प्रॉब्लेम. मी पहिल्यांदा आधीच सांगितले तुम्हाला लेक्चर मध्ये किती व्हायलंय याच्यापेक्षा तुम्हाला किती समजालंय हे ऑलवेज इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला एकदा असा जबरदस्त कॉन्फिडन्स आला पाहिजे. एकदा आला कॉन्फिडन्स की मग काय आपल्याला 2 दिवसात चॅप्टर पण तुम्हाला समजेल. आपल्याला तसं करायचं नाहीये पण सुरुवातीला हळूहळू म्हणजे तुम्हाला मेन गोष्ट पहा 11-12चा सिलेबस आहे म्हणजे तुम्हाला समजणार अशाच पद्धतीने दिलेला आहे. असं काही अवघड तर दिलं नाही. ठीक आहे पण पहिल्यांदा अवघड फिजिक्स साठी जर असं जपूनच चालावं लागतं कारण ते फिजिक्स अवघड आहे. कुठून उठली का माहिती. पण एकदा जर तुम्हाला ते जर भीती वाटायला लागली तर नंतर थोडासा अवघड असतो प्रोग्राम. ठीक आहे त्याच्यामुळे एकदा कॉन्फिडन्स मेन आहे बघा. तुम्ही काही करू शकता म्हणजे डायरेक्ट चिकन डिनर भेटू शकतो तुम्हाला. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की आज किल होणार. कुठलं बोलायचं सर काय नाद लागलाय सरांना. ओके चलो बाय एव्हरीवन. वी विल मीट अगेन टुमॉरो. ठीक आहे तोपर्यंत पहा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आज जास्त होमवर्क नाही वाटतं मला. थोडंसं फाउंडेशन लेक्चर मध्ये पहा वगैरे काय होते ते रिवाइज करा व्यवस्थित. ओके चलो बाय देन एव्हरीवन. जर डाऊट असतील तर विचारू शकता नक्कीच. एव्हरीवन बाय गुड नाईट. अरे स्वीट ड्रीम नको रे बाबा असं नको करत जाऊ तू. ओके चलो बाय बाय.